बी.कॉम फायनलच्या विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहोत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघावा लागेल. तेव्हाच तुम्हाला परीक्षेच्या संदर्भामध्ये ही सर्व माहिती व मी तुम्हाला आपला मार्केटिंग मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये व इतर विषयाच्या संदर्भामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा. कारण अनेक विद्यार्थी बघतात, सुरू आल्या थोडं बघून घेतात आणि मग त्याला पूर्ण बघत नाही. त्याचा त्या पोरांना कुठलाही फायदा होणार नाही. आणि म्हणून आपल्याला माहीत असेल की विद्यापीठांनी आपल्या तुम्ही आता फिफ्थ सिमला तुमच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याचं विद्यापीठानं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे ऑनलाईनमध्ये तो MCQ बेसवर तुमचा पूर्ण पोर्शन्स येणार आहे. सगळ्या विषयांचे पेपर तुमचे 25 मार्च ते मला वाटते 10 एप्रिल या दरम्यान तुमचे ते पूर्ण पेपर होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की त्याकरिता तुम्हाला विद्यापीठ स्पेशल टाईमटेबल देणार आहे. त्या टाईमटेबलमध्ये मग आम्ही तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तो टाईमटेबल टाकू. त्यानुसार तुम्हाला सर्वांना तो गुगल फॉर्ममध्ये ते एक्झाम होणार आहे. आणि म्हणून तत्पूर्वी आम्ही प्रत्येक कॉलेजच्या विषयाच्या मी आताच काल मीटिंग घेतली. त्यामध्ये सर्व प्राध्यापकांना हे सांगितलं की तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून सर्व सब्जेक्टचे टीचर तुम्हाला 2दा गुगल फॉर्मवर तुमच्या मॉक टेस्ट घेणार आहे. तुम्ही सर्व लोक त्या मॉक टेस्ट तुम्हाला ती लिंक येणार, त्या लिंकवर क्लिक करायचं आणि त्या क्लिक करून त्याच्यावर मग तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे. मॉक टेस्ट ही MCQ बेसवरच राहणार आहे. तर मॉक टेस्ट देत असताना म्हणजे मग तुम्हाला एक्सपिरियन्स येईल की आपल्याला विद्यापीठाची परीक्षा कशी द्यायची आहे. कारण मी सुद्धा तुम्हाला 2 मॉक टेस्ट देणार आहोत मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयावर. आणि 2 टेस्ट देऊन मग तुम्हाला मी त्याच्या त्या लिंक पाठवणार. त्या तुम्हाला लिंक मॉक टेस्ट म्हणजेच तो प्रश्न वाचायचा, तिथं क्लिक करून तो सबमिट करायचा. अशा प्रकारे मी तुमच्या 2 मॉक टेस्ट मार्केटिंग मॅनेजमेंटवर घेणार आहे. तत्पूर्वी मार्केटिंग मॅनेजमेंटचे मी तुम्हाला MCQचं पूर्ण एक फोल्डर पाठवणार आहोत. प्रत्येक चॅप्टर वाईज तुमचं फोल्डर राहील. त्याच्यात MCQचे प्रश्न कसे राहील म्हणजे पर्यायी प्रश्न कसे राहील त्याचं अगोदर फोल्डर देईन. ते MCQ तुम्हाला समजून सांगेन. तत्पूर्वी तुम्हाला मी आता 4 व्हिडिओ देणार आहोत मार्केटिंग मॅनेजमेंटचे युनिट वाईज. आता मी हा व्हिडिओ तुम्हाला फर्स्ट युनिटचा सादर देत आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगणार की त्या सब्जेक्टमध्ये काय आहे का नाही आहे त्या युनिटमध्ये. असे 4 युनिटचे 4 व्हिडिओ तुम्हाला देणार. तुम्हाला काही अडचण जाणार नाही. फक्त माझे 4ही व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक वाचा. तुम्ही माझे पाठवलेले MCQ वाचून काढा, त्याच्या नोट्स काढून घ्या. MCQचे म्हणजे आता मी सॉफ्ट कॉपीमध्ये राहील तुमचं, तर ते तुम्ही झेरॉक्स काढा, ते वाचा. त्याच्या आधारावरच त्या MCQची मी तुम्हाला नोट्स देईल. त्याच्यावर तुमच्या मॉक टेस्ट होतील आणि त्याच्यावरच जवळपास तुमचे विद्यापीठात प्रश्न येतील. त्याच्यामुळे मी तुम्हाला जे मटेरियल तुम्हाला आता सादर करा, तुम्हाला सगळ्याच विषयाचे प्राध्यापक तुम्हाला हे मटेरियल MCQचे सादर करणार आहे आणि तुमच्या 2 मॉक टेस्ट पण घेणार आहे. त्याच्यामुळे आता येणारे व्हिडिओ सर्व प्राध्यापकांची बिलकुल काळजीपूर्वक बघा. कारण तुम्ही ते जर काळजीपूर्वक बघितले तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या एक्झाममध्ये, ऑनलाईनच्या एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल. आणि म्हणून आता बघा तुम्हाला जस्ट काही वेळापुरतंच मी तुम्हाला त्या 3 माझे फोटो काढून पाठवलेले आहे. त्याच्यामध्ये युनिट फर्स्टमध्ये काय विचारलं होतं तो पूर्ण युनिट फर्स्ट मी त्या याच्यामध्ये 2 जे फोटो काढले त्याच्यावर कव्हर केलेला आहे. आता तुम्हाला याच्या संदर्भात तुम्हाला एक असाइनमेंट सादर करायचा आहे. तुम्हाला असाइनमेंट माहीत असेल की 8 मार्चपासून तर 20 मार्चच्या आत असाइनमेंट सादर करायचे. कारण आम्ही 20 मार्चला तुमचे मार्क पाठवणार आहोत. आणि म्हणून मी हे जे 2 झेरॉक्स दिलेले, जसं मार्केटिंग कॉन्सेप्ट म्हणजे काय हे मी शॉर्टकटमध्ये आता समजून सांगणार. पण याचं सगळं डिस्क्रिप्टिव्ह आहे, पुस्तकामध्ये आहे. तर तुम्हाला मी हे जे 10 पॉईंट दिलेले आहे दोन्ही याच्यामध्ये बघा, जवळपास 10 पॉईंट आहे. हे 10 पॉईंट तुम्हाला विस्तृत स्वरूपात लिहून हेच तुमचं असाइनमेंट समजून मला असाइनमेंट सादर करायचं आहे. लक्षात आलं मी काय म्हटलं तुम्हाला की आता जे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत ते पॉईंट आणि अजून दुसऱ्या पुढे एका स्क्रीनमध्ये येईल ते पॉईंट. हे पॉईंट तुम्हाला आता मी इथे शॉर्टकट लिहिलेले आहे. तुम्ही विस्तृत स्वरूपात लिहून असाइनमेंट म्हणून हे सादर करावे एकदम 15 तारखेच्या आत. केव्हा या कॉलेजमध्ये 15 तारखेच्या ते सादर करायचं तुम्हाला.
लक्षात आलं तुम्हाला? असाइनमेंट हेच असाइनमेंट आहे तुमचं. मी आता इथं शॉर्टकट सांगणार, तुम्हाला ते विस्तृत स्वरूपात लिहून असाइनमेंट सादर करायचं आहे 15 तारखेच्या आत. ज्यांनी 15 तारखेपर्यंत आणून दिलं त्यांनाच मी मार्क टाकील. 20 पैकी 20 मार्क, 19 मार्क जर सादर केले त्यांना. ज्यांनी सादर केलं नाही त्यांना मार्क टाकणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला मी तुम्हाला आता त्या युनिट फोर्समध्ये काय दिलेलं आहे त्याच्या संदर्भात वाचून सांगतो. की त्यानं म्हटलेलं पहिलं बघा की युनिटमध्ये की मार्केटिंग कॉन्सेप्ट म्हणजेच विपणनाचा अर्थ काय. तर बघा की सुरुवातीला विपणनाचा अर्थ असा होतो की विपणन म्हणजे आपण फक्त खरेदी विक्री म्हणून असं समजत होतो आपण फक्त, की वस्तूची खरेदी करणे विक्री करणे यालाच आपण विपणन म्हणत होतो. परंतु आता मात्र ते विपणनाची कॉन्सेप्ट बदललेली आहे आणि ती कॉन्सेप्ट अशी आहे की विपणनामध्ये फक्त खरेदी विक्री नसून ग्राहक सेवा, वस्तू व सेवा ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात जी प्रोसेस करावं लागत असते, जी प्रक्रिया म्हणजे वस्तू उत्पादनापासून तर ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत ज्या काही प्रोसेस करावं लागत असतात त्या सर्व प्रोसेस या विपणनात समाविष्ट होतात. म्हणून त्यांनी एक डेफिनेशन दिली बघा, वस्तू आणि सेवा यातील स्वामित्वाचे हस्तांतरण. म्हणजे काय म्हटलं त्यानं बघा, वस्तू आणि सेवा, सेवा म्हणजेच आपण ज्याला डॉक्टर वगैरे करतात तर त्याला सेवा म्हणतात, सर्व्हिस देतात, किंवा वकील सेवा, वकील जे काम करतात ते सेवा म्हणतात त्याला. तर याचे जे स्वामित्वाचे हस्तांतरण आहे, स्वामित्व म्हणजे दुकानात गेल्यानंतर दुकानात तो माल पूर्वी दुकानदार मालक असतो, आपण विकत घेतली तर आपण मालक होतो, त्याला हस्तांतरण म्हणतात वस्तूची. घडवून आणणाऱ्या आणि त्याच्या भौतिक वितरणाची व्यवस्था, म्हणजे भौतिक वितरण म्हणजे तुमच्या घरपर्यंत पोहोचण्यासाठी काही जी व्यवस्था असेल त्या सर्व प्रयत्नांचा समावेश विपणनामध्ये होतो. विपणन फक्त समजलं का? विपणन काय? की विपणन म्हणजे निव्वळ वस्तूची खरेदी विक्री नाही, तर ग्राहकापर्यंत ती पोहोचेपर्यंत ज्या काही त्या प्रक्रिया असेल त्या सर्व प्रक्रियांचा समावेश या विपणनामध्ये होत असतो. दुसरी कॉन्सेप्ट अशी आहे बघा की आपल्या विषयाचं नाव होतं मार्केटिंग मॅनेजमेंट, फक्त मार्केटिंग नाही, मॅनेजमेंट. आणि म्हणून त्याचा खरा अर्थ आहे की विपणन व्यवस्थापनाचा अर्थ म्हणजे विपणन व्यवस्थापन. आता व्यवस्थापनाबद्दल तुम्हाला अनेक वेळा फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनलमध्ये कळसकर सरांनी व्यवस्थापनाबद्दल बरंच काही शिकवलं असेल. व्यवस्थापन म्हणजेच का असते की कुठलीही गोष्ट आपण त्याचं नियोजन करतो आणि ते नियोजनाचं कार्यान्वित करणं, पण त्या कार्यान्वित करण्यासाठी किंवा ते नियोजन जो आराखडा असतो तो पूर्ण करण्याच्या संदर्भात जे लोक घटक त्यात समाविष्ट होत असतात, की ज्या पद्धतीने आपण ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी जे काही लोक काम करत असतात आणि ते काम त्यांचं कोऑर्डिनेशन्स मेथडनं झालं पाहिजे, म्हणजेच ते व्यवस्थितरित्या पार पडलं पाहिजे, त्यालाच आपण व्यवस्थापन म्हणतो. म्हणजे एखाद्या समजून जा की एखाद्या वडिलाचं मुलीचं लग्न असेल तर एखाद्या मुलीच्या वडिलाचं लग्न असेल तर ते त्यांचं कार्य, ते त्यांचं आराखडा म्हणजे लग्न ठरलं असेल, मग त्याचा ते वडील काय करतात, तो एक आराखडा तयार करत असतात की मंगल कार्यालय कोण बुक करणार, असं करणार तसं. तर हे सर्व जे पूर्ण कार्य पूर्ण आटोपर्यंत जे लोक त्या व्यवस्थेत काम करत असतात तर त्यांचं काम नीटपणे झालं पाहिजे, ते व्यवस्थितरित्या कोऑर्डिनेट झालं पाहिजे, बरोबर सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे. हे या सगळ्या गोष्टीचं आपण त्याला मॅनेजमेंट म्हणतो. की कारण कुठलंही काम आपलं मॅनेजमेंट शिवाय कुठलंही काम चांगल्या रीतीने होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी का म्हटलं बघा, विपणनाचं कार्य म्हणजे कोणतं, मार्केटिंगचं, परिणामकारक, कार्यक्षमपणे, तसेच संपूर्ण विक्रय मोहीम म्हणजे माल विकण्याची जी मोहीम आहे ती यशस्वीपणे करता यावी, ती व्यवस्थितरित्या पार पाडता यावी, ह्याकरिता विपणनामध्ये अंतर्भूत कार्याचा म्हणजे यासाठी म्हणजे ती विक्री व्यवस्था व्यवस्थितरित्या पार पडावी यासाठी विपणनामध्ये अंतर्भूत असलेल्या विपणनामध्ये काय अंतर्भूत आहे, सगळ्या प्रक्रिया अंतर्भूत आहे. त्या कार्याचे नियोजन, त्याचं नियोजन करणे, त्याचं संघटन करणे, अंमलबजावणी करणे, नियंत्रण करणे म्हणजे कंट्रोल करणे, या प्रक्रियेचा व्यवस्थापनात समावेश होतो. म्हणजे नियंत्रण, कंट्रोल, संघटन, नियोजन ह्या सर्व बाबींचा त्या विपणन व्यवस्थापनामध्ये समाविष्ट होतो. आता तिसरा पार्ट आहे की ट्रॅडिशनल आणि मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. मी जे पॉईंट काढलेले 10 पैकी 10, तर तुमच्या ज्या सिलेबसमध्ये जे पॉईंट होते ते पूर्ण पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ट्रॅडिशनल अँड मार्केटिंग कॉन्सेप्ट म्हणजेच जुनी आणि नवीन संकल्पना काय होती. तर त्यांनी सांगितलं की बघा, जुनी संकल्पना ही उत्पादनभिमुख होती. विपणनाची जी संकल्पना होती ती फक्त उत्पादनाभिमुख होती. म्हणजे उदाहरणार्थ की पूर्वीच्या काळामध्ये
उत्पादक फक्त उत्पादन करण्याचंच काम समजायचं आपलं. मग उत्पादन केलं त्यांचं, कारण त्यावेळेस त्यांच्याकडे स्पर्धा नव्हती, स्पर्धक नव्हती. उदाहरणार्थ पहिले घड्याळ भारतामध्ये बनायची तर एक दोनच कंपन्या घड्याळ भारतात बनवायच्या, त्याच्यामुळे त्यांचं काम होतं फक्त उत्पादन करणे, कारण खरेदीदार भरपूर होते, स्पर्धा नव्हत्या. त्याच्यामुळे ते फक्त विपणनामध्ये फक्त उत्पादन करणे याच्यावरच ते आपला भर द्यायचे. आणि मग मात्र आधुनिक विपणन व्यवस्थापनामध्ये काय झालं की जुनी विपणन व्यवस्थापना कशी होती की फक्त उत्पादन भिमुख होती, उत्पादन करायचं बस झालं, असंच होतं जुनं. आपोआपच माल विकला जाणार, त्यांना काही काळजी नव्हती. परंतु आधुनिक विपणनामध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो, कारण आधुनिक विपणन व्यवस्थापनामध्ये स्पर्धा आल्या, ज्याला कॉम्पिटिशन म्हणतो, की खूप उत्पादक बाजारात निर्माण झाले. आणि मग उत्पादक जास्त झाल्यामुळे ग्राहक सुद्धा वाढलेला होता, काही त्याचं हे नाहीये, परंतु उत्पादक जास्त झाल्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाल्या. आणि जेव्हा स्पर्धा निर्माण झाल्या तेव्हा त्यांना दोन गोष्टीकडे त्या नवीन संकल्पनेत समाविष्ट करून घ्यावं लागल्या, की ग्राहकांची संख्या वाढवावी लागली त्यांना. मग कारण पहिलेचं का जुन्यामध्ये काय होतं का फक्त उत्पादन करायचं, पण नाही, नवीनमध्ये काय आता ग्राहकांची संख्या वाढवावी लागली. कारण ग्राहकाची संख्या वाढवलं नाही तर जमणार नाही, कारण विक्री होणार नाही, कारण असे विकणारे भरपूर लोक आहेत. आणि दुसरं, ग्राहकाची संख्या वाढवणे, नवीन उत्पादन जे विपणन संकल्पनेत ही बाब समाविष्ट झाली. आणि दुसरी, संतुष्ट ग्राहकांचे एकूण ग्राहकांसोबत प्रमाण वाढवणे, म्हणजे आपले जेवढे ग्राहक आहेत त्या ग्राहकामध्ये आपले ग्राहक किती संतुष्ट होईल, म्हणजे त्यांना समाधान मिळलं तर ते पुन्हा वस्तू विकत घेईल ना आपल्या. आणि म्हणून ते समाधान मिळलं पाहिजे, म्हणून असे ग्राहकांचं समाधान होणारे ग्राहकांचे आपल्या ग्राहकांमध्ये त्यांचं प्रमाण वाढवायचं, जास्तीत जास्त आपले ग्राहक समाधानी झाले पाहिजे. अशा ह्या संकल्पना दोन मॉडर्न कॉन्सेप्टमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. त्यानंतर चौथा जो पॉईंट होता, फंक्शन ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट, विपणन व्यवस्थापनाचे कार्य काय आहे, की हे जे विपणन व्यवस्थापन आहे त्याचे काय कार्य आहे, म्हणजे विपणन व्यवस्थापन मार्केटिंग मॅनेजमेंटचं काय कार्य आहे. तर पहिलं कार्य आहे त्यांचं नियोजन करणे. मी सांगितलं की विपणन व्यवस्थापन नियोजन केल्याशिवाय कुठले कार्य, म्हणजे विदाऊट प्लॅनिंग वी कॅनॉट सक्सेस, म्हणजे आपण कुठलीही प्लॅनिंग केल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून नियोजन करणे, विपणन उद्दिष्ट निश्चित करणे, की आपल्याला किती माल विकायचा आहे त्याचं उद्दिष्ट निश्चित करणे, नियंत्रण करणे, त्याच्यावर कंट्रोल करणे. त्याच्यानंतर विपणन संघटन, म्हणजे विपणन संघटन म्हणजे काय की विपणनामध्ये अनेक अधिकारी, कामगार किंवा विक्री अधिकारी असतात, यांचं संघटन किंवा त्यांचं ऑर्गनायझेशन फॉर्म करणे. त्यानंतर समन्वय, कोऑर्डिनेशन्स, यांच्यात कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर संप्रेरणा, म्हणजे विश्वासार्थ एकमेकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. बाजारपेठ संधीचे निर्धारण, की आपली जी बाजारपेठ आहे त्याच्या संधी कशा शोधायच्या त्याचं निर्धारण करण्याचं काम कोणाचं आहे, मार्केटिंग मॅनेजमेंटचं आहे. मूल्यमापन व नियंत्रण, की आपलं जे काम करत आहोत ते योग्य आहे किंवा नाही याचं मूल्यमापन करण्याचं काम मार्केटिंग मॅनेजमेंटचं. आणि निर्देशन म्हणजे डायरेक्शन्स, निर्देशन दिल्याशिवाय कुठलं काम पूर्ण होत नाही. जसं लग्नामध्ये एखादी तरी माणूस तुम्हाला दिसते की अरे ते कर रे, अरे ते कर रे, त्याचं जस्ट लाईक इट मतलब त्यांना आपण म्हणू शकतो की तो इतर लोकांना फक्त निर्देश करत असतो किंवा मार्केट डायरेक्शन देत असतो. आणि म्हणून त्याच्यानंतर पाचवं त्यांनी सांगितलेलं आहे बघा, की विपणन व्यवस्थापनाचे महत्त्व काय, म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग मॅनेजमेंट काय त्याचं महत्त्व आहे. उपभोग्य वस्तूतील खर्चात वाढ होत असते, उपभोग्य वस्तूवरील खर्चात वाढ. लोक आता या मार्केटिंग मॅनेजमेंटमुळे लोकांनी जी उपभोगी वस्तू होत्या ना, पहिल्या लोकांचं बघा, पहिल्या लोकांच्या गरजा फार सीमित होत्या, परंतु आता जे आपल्याला दिसते आहे की हे सगळं मार्केटिंगमुळे झालेलं आहे. आपण टी व्हीमध्ये ॲड बघतो, आपण इकडे बघतो, तिकडे बघतो, आणि त्याच्यामुळे उपभोग्य वस्तू कशा जास्तीत जास्त, कारण पहिले आपण कपडे बघा, आपण सुरुवातीला कपडे फक्त उन्हाळ्यात किंवा लग्न समारंभामध्येच आपण कपडे घ्यायचो, परंतु आता मात्र असं नाही राहिलं. आता आपण लोक सगळे केव्हाही 12ही महिने कपडे खरेदी करतो. हे सगळं करण्यामागचं कारणच असं आहे की आता लोकांना कळलेलं आहे की आपण जास्तीत जास्त माल लोक ह्या सगळ्या मार्केटिंग मॅनेजमेंटमुळे उपभोग्य वस्तू त्यांची वाढ झालेली आहे, की किमतीवर नियंत्रण राहते, कारण आता स्पर्धा जेवढ्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे या विपणन व्यवस्थेमुळे किमतीवर नियंत्रण आहे. ग्राहकांना ताबडतोब कर्जाची उपलब्धता, अनेक गोष्टी असतात बघा. आता मार्केटिंग मॅनेजमेंट तुम्हाला बघा, टी व्ही घ्यायची आहे की फ्रीज घ्यायची आहे तर आपोआपच लोक तुम्हाला बघा हायर परचेस इन्स्टॉलमेंट सिस्टमवर तुम्हाला त्या वस्तू उपलब्ध करून देतात, म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतात. त्याच्यानंतर बाजारपेठ टिकवणे, कारण बाजारपेठ टिकवली नाही तर लोक आपोआपच तुम्ही बाजारातून रिम्यू होऊ जाणार.
आणि लोकसंख्येतील वाढ, विपणनातील मार्गातील बदल, कारण विपणनाचे मार्ग, चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन त्याला म्हणतात, विपणनाचे मार्ग जरा सोपे निवडले पाहिजे, कारण विपणनाचे मार्ग शिवाय तुमचं विपणन यशस्वी होऊ शकणार नाही. जनतेची राहणीमान वाढ घडून येते, कारण आता या विपणनामुळे किंवा मार्केटिंगमुळे लोकांच्या राहणीमानात खूप बदल झालेले आहेत. संदेशवहनाच्या माध्यमांचा विकास आजकाल हे जे आहे मीडियाच्या अंतर्गत याचा हे डेव्हलपमेंट होण्याचं कारणच म्हणजे भरपूर आपण मार्केटिंग म्हणू शकतो. आणि किमतीवर नियंत्रण. त्याच्यानंतर एक 7वा पॉईंट आहे मार्केटिंग सेगमेंटेशन, म्हणजे बाजाराचे विभंदीकरण. आता बाजाराचं विभंदीकरण म्हणजे काय की तुम्हाला माहीत असेल की बाजारामध्ये आता वस्तू ज्या असतात, लोक आपल्या उत्पन्नाच्या आधारावर वस्तू विकत घेतात. तर श्रीमंत लोक जास्त वस्तू विकत घेतात, गरीब लोक कमी प्रमाणात वस्तू विकतात. म्हणजे उत्पन्नाच्या आधारावर बाजाराचं मार्केटिंग म्हणजे विभंदीकरण झालेलं आहे. वयाच्या आधारावर काही लहान वयाचे पोरं वस्तू कमी वापरतात, तर मोठ्या वयांची लोक, कारण वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. तुम्हाला माहीत असेल की जीन्स हा एका विशिष्ट वर्गातलाच माणूस घालतो. म्हातार म्हणजे जे 65-70 पर्यंत गेलेले लोक असतात ते जीन्स वगैरे फार शक्यतोवर कमी घालतात. म्हणजे वयानुसार सुद्धा या बाजाराचं वर्गीकरण झालेलं आहे. शहरीकरणाचं सुद्धा तुम्हाला याच्यावर परिणाम दिसतो की शहरातले लोक वेगळ्या प्रमाणाच्या वस्तू वापरतात, ग्रामीण भागातले लोक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरतात. त्याच्यानंतर स्पर्धा, विभिन्नतेनुसार वर्गीकरण. त्याच्यानंतर भौगोलिक क्षेत्र, कारण भौगोलिक क्षेत्र म्हणजे उदाहरणार्थ हिंगणघाटमधलं बाजारपेठ वेगळी असते बघा, तुम्ही समुद्रपूरची वेगळी असते किंवा नागपूरची वेगळी असते. तुम्हाला नागपूरमध्ये समुद्रपूरमध्ये ज्या मिळणाऱ्या वस्तू आहेत त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीनं नागपुरात दिसतात. त्याचं कारण असते की ती भौगोलिक परिस्थिती त्या प्रकारची त्याला जबाबदार असते. शिक्षणानुसार सुद्धा म्हणा, ग्राहकांचे विविध समूह तयार करणे, हे सगळं गोष्ट या मार्केट विभेदीकरणामध्ये किंवा मार्केट सेगमेंटवर डिपेंड करतात. आता त्याने पुन्हा 7वा पॉईंट दिलेला आहे की बाजार विभेदीकरणाचे मूल्यमापन कशावर करणार तुम्ही. तर इव्हॅल्युशन्स कसं करायचं, ती बाजार लक्षाचं नैतिक पर्याय म्हणजे अनुचित किंवा म्हणजे इव्हॅल्युशन करत असताना की आपण जे मार्केटिंग करत आहोत याच्यात काही अनुचित प्रकार वगैरे नाही का, आहे का, असं हे सगळं त्याचं इव्हॅल्युशन्स करायचं असते. विभाजनाचे परस्पर संबंध विभाजनामुळे विक्रय खर्च सुद्धा तुमचा कमी होत असतो. उत्पादन संस्थेचा उद्देश आणि संसाधन, आकर्षणाचे क्षेत्र. आता याच्यामध्ये त्याने तुम्हाला 2 गोष्टी समजून सांगणार आहोत, त्या म्हणजे बाजार विभेदीकरणाचे फायदे आणि तोटे. तर बाजार विभेदीकरणाचे फायदे काय, तर साधनांचा योग्य वापर होतो. की बाजार म्हणजे आपण ज्याला म्हणतो की बाजारपेठेचं विभेदीकरण झाल्यामुळे साधनांचा योग्य वापर होत असते. की ज्या वस्तू ज्या लोकांसाठी आवश्यक असतात त्याच म्हणजे वर्गातील किंवा त्या भौगोलिक क्षेत्रातील लोकांचं तो साधन, त्यांना ज्या उत्पादन आहे त्या प्रकारे त्यांना वापरायला मिळतात. हा एक फायदा असतो. परिणामकारक विपणन कार्यक्रम आधार म्हणजे तुमचा विपणन कार्यक्रम हा जर तुम्ही मार्केटिंग सेगमेंट जर केलं नसेल किंवा म्हणजे बाजाराचं विभेदीकरणाचा अभ्यास जर केला नसेल तर तुमच्या विपणन कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही मार्केटिंग सेगमेंट केल्याशिवाय किंवा मार्केटाचं बाजारपेठेचं विभेदीकरण केल्याशिवाय तुमचं विपणन कार्यक्रम हा यशस्वीपणे होऊ शकणार नाही. विपणन संधीचा शोध घ्या. तुमच्या कुठल्या संधी कोणत्या क्षेत्रात आहे हे शोधण्याचं काम तुम्हाला या मार्केटिंग सेगमेंटमध्ये होत असतात आणि मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. म्हणजे हे सगळे तुम्हाला या बाजार विभेदीकरणाचे फायदे दिसून येतात. आणि त्यानंतर स्पर्धेची जाणीव होते, अतिरिक्त ग्राहकांना आकर्षित करता येत असते, परिवर्तनाची माहिती मिळते आणि नवनिर्मितीसाठी उत्तेजन मिळत असते. म्हणजे काय नवीन या बाजारपेठेचं विभेदीकरण, नवनिर्मिती म्हणजे आज युवाला का हवं असते, मात्र म्हणजे एका विशिष्ट वयस्कर लोकांना कुठल्या प्रकारचं उत्पादन हवं आहे, या सर्व तुमच्या या मार्केटिंग सेगमेंटमध्ये तुम्हाला नवीन याचं माहिती मिळत असतात. आणि त्यामुळे तुम्हाला त्या प्रकारच्या नवीन वस्तू, उदाहरणार्थ एक सांगायचं झाल्यास की सुरुवातीला गाडी बजाज स्कूटरच यायची, फक्त ती सर्व प्रकारच्या वर्गावाल्यांना बजाज स्कूटर लोक चालवायचे. म्हणजे जो युवा चालवायचा, तरुण चालवायचं, म्हातारा चालवायचं. परंतु आता मात्र तुम्ही बघत असेल की ह्या सगळ्या निर्मिती कशामुळे झाल्या, मार्केटिंग कारण युवा लोक आजकाल त्या बाईक चालवतात, म्हातारे लोक आजकाल त्या स्कूटी आणि ह्या गोष्टीचा म्हणजे प्रत्येक वर्गाला ते एक वर्गीकरण करण्यात आलं. की हे कशामुळे शक्य झालं, ह्या मार्केटिंग मॅनेजमेंट शक्य झालेलं आहे. आता याचे दोष काय आहेत, शास्त्रीय पद्धतीने मांडणी न झाल्यास त्याच्यात अडचणी निर्माण होतात. म्हणजे तुम्ही जर मार्केटिंग सेगमेंट जर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने केलं नाही तर मग तुमचं
यात अडचणी मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये अडचणी आल्याशिवाय राहणार नाही. विशिष्ट ग्राहकांचा विचार करणे, ग्राहकांकडे दुर्लक्ष होत असते की तुम्ही काय होत असते की उत्पादन करत असताना मार्केटिंग सेगमेंटमध्ये विशिष्ट ग्राहकाकडेच आपण आकर्षित करतो, पण इतर ग्राहकांकडे मग दुर्लक्ष केलं जात असते. हे सगळे त्याचे तोटे आहे. लहान संस्थांना हे परवडण्यासारखं नाही आहे. मार्केटिंग सेगमेंट म्हणजे अभ्यास करायचा म्हणजे हे काही लहान लहान गोष्टी यांना आणि वेळ खर्चिक आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला ह्या मार्केटिंग सेगमेंटचे तोटे दिसून येतात. आता या मार्केटिंग सेगमेंट म्हणजे ज्याला मार्केटिंग विभिन्नीकरणाचे आपण प्रकार काय बघू शकतो, तर त्याची बघा भौगोलिक विभागणी. प्रकार काय? भौगोलिक विभागणी म्हणजे मार्केटिंग सेगमेंट तुम्हाला करत असताना तुमचे प्रकार कुठं. भौगोलिक विभागणी म्हणजे समुद्रपूरचं भौगोलिक क्षेत्र वेगळं आहे, हिंगणघाटचा वेगळं, नागपूरचं वेगळं, मुंबईचं वेगळं आहे. तर या भौगोलिक क्षेत्राच्या आधारावर तुम्हाला मार्केटिंग सेगमेंटचा एक प्रकार पडतो. दुसरा प्रकार लोकसंख्येची रचना. ज्या शहराची मोठी लोकसंख्या असेल, लहान शहराची लोकसंख्या वेगळी असेल, तर त्याच्यानुसार त्याचं वर्गीकरण वेगळे होणार ना. लहान शहरामध्ये ज्या वस्तू म्हणजे मोठ्या शहरात ज्या वस्तू मिळतात त्या लहान शहरात मिळणार नाहीये. म्हणून मार्केटिंग सेगमेंटचा हा एक प्रकार पडतो. ग्राहकांची मानसिकता. तुम्हाला माहित असेल शहरातल्या ग्राहकांची मानसिकता कशी असते किंवा ग्रामीण भागांच्या ग्राहकांची मानसिकता कशी असते, आणि म्हणून या मानसिकतेच्या आधारावर सुद्धा एक मार्केटिंग सेगमेंटचा प्रकार पडू शकतो. मूलभूत गरजेचे वर्गीकरण करतात. काही लोकांच्या गरजा वेगळ्या असतात. ग्रामीण भागातल्या लोकांच्या गरजा फार लिमिटेड असतात, परंतु शहरा लोकांच्या आजकाल गरजा तुम्हाला माहित असेल की शहरी लोक गरज नसतानाही अनेक लोक वस्तू विकत घेत असतात, आणि म्हणून गरजानुसार वर्गीकरण सुद्धा. ब्रॉड निष्ठा. ब्रॉन्ड माहिती आहे तुम्हाला की काही असा वर्ग आहे की तो म्हणते अरे ये देखो मैंने शर्ट ले लिया, ये ब्रँडेड शर्ट आहे. तर ब्रँडेड लोक सुद्धा एक निवड करणारा हा एक वेगळा प्रकार पडतो. म्हणून तो मार्केटिंग सेगमेंटमध्ये हा एक वेगळा प्रकार पडतो जो फक्त ब्रँडवर डिपेंड म्हणजे निष्ठा ठेवतो. सामाजिक आणि मानसिक विभागणी. आता तुम्हाला माहित असेल सामाजिक व मानसिक विभागणी की धर्मानुसार ही सामाजिक व मानसिक विभागणी होत असते. की मुस्लिम आणि हिंदू धर्म वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या जात असतात. की मुस्लिम धर्मांचा प्रकार वेगळा असतो, हिंदू धर्मामध्ये वेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या जात असतात. तर अशा प्रकारचे त्या धर्माच्या आधार सुद्धा तुमचं या मार्केट सेगमेंटचा प्रकार पडत असतो. आकारमानानुसार वर्गीकरण होत असते. कमी किंवा जास्त प्रमाणात पैसे म्हणजे आकारमान. काही शहरामध्ये जास्त प्रमाणात खर्च करणारे लोक असतात पैसा म्हणजे आणि मात्र ग्रामीण भागामध्ये इन्व्हेस्टमेंटवर जास्त डिपेंड करणार, कमी खर्च करा, पैसे जास्त बचत करा. म्हणजे या आकारमान लोकसंख्या किंवा याच्या आकारमानासोबत ग्राहकांची पसंती. शहराच्या लोकांची पसंती वेगळी असते, ग्रामीण भागांच्या किंवा लहान शहरातल्या लोकांची पसंती वेगळी असते. या आधारावर तुमचं मार्केटिंग सेगमेंट होत असतं किंवा ग्राहक म्हणजे बाजारपेठेचं विभीकरण. आणि राहणीमानाचा दर्जा शेवटचं. तर राहणीमानाचा दर्जाच्या आधार तुम्हाला माहित असेल की राहणीमानाच्या दर्जाच्या आधारावर सुद्धा कारण शहरातल्याचं राहणीमान म्हणा किंवा ग्रामीण भागातलं म्हणा किंवा लहान शहराचं म्हणा, राहणीमानामध्ये तुम्हाला फरक जाणवतोच. शहरातला आलेला पोरगा आपल्याला ग्रामीण भागात आला तर दिसूनच पडते की हा शहरातला थोडा आता प्रमाण फरक पडलं, यात काही शंका नाही. कारण आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात दूरदर्शन वगैरे किंवा हे नेट वगैरे किंवा सगळ्या गोष्टी आल्यामुळे आज ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचावलेलं आहे. परंतु तरीसुद्धा आपल्याला कुठं ना कुठं आज राहणीमानाचा तो फरक जाणीव होतेच. शहरातला मुंबई पुण्याकडचा व्यक्ती आणि आपल्याकडच्या व्यक्तीमध्ये कुठंतरी राहणीमानामध्ये आपल्याला फरक जाणवतो, आणि म्हणून तोच हा मार्केटिंगमधला हा सेगमेंटचा एक हा प्रकार पडत असतो. तर अशा प्रकारे हा पहिला युनिट इथं संपते. तर तुम्हाला मी आता जो युनिट आता थोडा फास्ट रिव्ह्यू करून दिलेला आहे, थोडं समजून सांगितलेलं आहे, तर याची मी तुम्हाला याचंच एक असाइनमेंट कॉपी विकत घ्यायची आहे, आणि हे सर्व विस्तृत स्वरूपामध्ये हे सर्व 10 पॉईंट मला तुम्ही विस्तृत स्वरूपात 2-2, 4-4 वळी लिहून असाइनमेंट म्हणून सादर करा. जेणेकरून तुम्ही जेव्हा लिहून काढाल तर हे लिहिता तुम्हाला पुन्हा अजून चांगलं समजेल. आणि म्हणून हा पहिला युनिटवरच जास्त आपला कॉन्सन्ट्रेट करतो आपण, पहिले युनिट जास्त येतात, आणि म्हणून तुम्ही याच्यावरच असाइनमेंट मला एक 15 तारखेच्या आत कुठल्या हालतीमध्ये सादर करा. तर याचं तुम्हाला वाटल्यास बुक कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. जर नसेल तर मी या युनिटचं तुम्हाला काही फोटो कॉपी काढून, जर तुम्ही मला नंतर मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सांगा की याच्या संदर्भातले काही पुस्तकाच्या फोटो कॉपी काढून पाहिजे का, तर तसं असेल तर सांगा मला. तो व्हॉट्सअपवर कमेंट करा की सर याचे पुस्तक याचं विस्तृत लिहिण्यासाठी काही मटेरियल पाहिजे असेल तर मग तुम्ही मला सांगा, तर मी तुम्हाला मटेरियल देईल. अशा प्रकारे त्याच्यानंतर मी तुम्हाला या अशा प्रकारचे 4 युनिटवरचे 4 व्हिडिओ देणार. त्याच्यानंतर मी MCQचं तुम्हाला मटेरियल देणार. त्याच्यानंतर तुमच्या मी 2 मॉक टेस्ट घेणार. सगळ्यांना मॉक टेस्ट देणं कंपल्सरी आहे, लक्षात घे जा.
आणि मॉक टेस्ट दिल्यानंतर मग तुमची विद्यापीठाची 25 मार्चपासून तर 10 एप्रिलपर्यंत तुमची एक्झाम होणार आहे. तो टाइम टेबलसुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. अशा प्रकारे हा आपला पहिला युनिट संपलेला आहे. आता तुम्हाला काही अडचणी असल्यास या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अजून काय काय अडचणी आहे, काय काय संबंधी आहे, कुठल्या सब्जेक्ट संबंधी आहे, माहिती का अडचणी असेल तर त्या मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, टाका. तुम्ही बोला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि जास्तीत जास्त लोकांना, तुमचे मित्र जर व्हॉट्सअप ग्रुपवर अटॅच नसेल फायनलचे, तर त्यांना जोडून घ्यायला सांगा. सर्व लोकांना, कळसकर सरला सांगा, निखाडे सरना सांगा. आणि तुम्हाला अजून इतर विषयात काही अडचणी असेल तर मला व्हॉट्सअप ग्रुपवर सांगा. एक प्राचार्य आपल्या कॉलेजच्या नात्याने मी त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.